घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी अशी क्रंची क्रिस्पी मूगवडा रेसिपी। त्यासाठी बघा इथे मी मुगाची हिरवी डाळ घेतलेली आहे। ती डाळ शिलटेवाली डाळ आहे। जर तुमच्याकडे शिलटेवाली डाळ नसेल तर तुम्ही पिवळी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता। ही डाळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे। पण शक्यतो तुम्ही हिरव्या मुगा डाळीचाच हे पकोडे बनवून बघा, खूप टेस्टी बनतात। इथे मी स्वच्छ 2 पाण्याने मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून भिजत ठेवलेलं आहे। जास्तीत जास्त आपल्याला याला 2 ते 3 तासामध्ये आपली मुगाची डाळ भिजून तयार होते। जास्त वेळ लागत नाही मुगाच्या डाळीला भिजायला। बघा इथे मी 4-5 त्यामध्ये ॲड करण्यासाठी लसूण पाकळ्या घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरा आणि थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे। बघा आता मी वाटून छान असं पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे जर कढीपत्ता वाटून टाकलं तर खूप छान टेस्ट येतो पकोड्याची, म्हणून मी यामध्ये वाटून टाकते। जर तुम्हाला वाटून टाकायचं नसेल तर तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता। इथे मुगाची डाळ भिजून एकदम रेडी झालेली आहे। बघा 3 तास झाले आहे भिजून आणि 2-3 तासामध्ये छान अशी मुगाची डाळ भिजून रेडी झालेली आहे। आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून छान असं बारीक पेस्ट तयार करून घेते। बघा इथे मी थोडं ॲड करून घेत आहे। तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं डाळ ॲड होऊ शकते तेवढी डाळ तुम्ही यामध्ये ॲड करून घ्या। इथे मी अर्धी मुगाची डाळ ॲड करून घेतलेली आहे। आता मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेते। बघू शकता तुम्ही इथे मी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे। इथे एक बॅच वाटून झालेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेते आणि परत थोडीशी जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि ती सुद्धा परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहे। मी दुसरी बॅच पण मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि छान असा बारीक पेस्ट करून घेतला आहे। आता ते मी या बाउलमध्ये पूर्ण ॲड करून घेते। बघा पूर्ण काढून घेतलं आहे यामध्ये आणि आता आपल्याला त्यामध्ये जे जे साहित्य लागणार आहे ते सगळं मी कापून इकडे रेडी करून घेतलेलं आहे। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे छान असे बारीक बारीक कापून घेतलेले आहे। लसूण, जिरा आणि सोबत कढीपत्ता वाटून घेतलेला आहे। 2-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। हे सगळं मी यामध्ये ॲड करून घेत आहे। कांदे, लसूण, जिरा आणि कढीपत्ता पेस्ट, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। यामध्ये मी बाकीचे जे मसाले आपल्याला घरगुती लागणार आहे ते थोडे ॲड करून घेणार आहे। अर्धा चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच कोरिएंडर पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ चवीपुरतं। आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। अर्धा चम्मच हळदी पावडर। आता हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। पूर्ण एकजीव करून घेतलं आहे मी मिश्रण आपलं। आता हा व्यवस्थित भिजून तयार झाला आहे। इकडे मी गॅसवर तेल ठेवलं आहे तापण्याकरिता। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पकोडे ॲड करून घेणार आहे। बघा इथे मी तेल आधीच ठेवलं होतं आणि मी मुलं खूप घाई करत असल्यामुळे मी एक बॅच आधी काढून घेतली आणि दुसरी टाकून घेतली होती, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवू शकले नाही। बघा आता मी नेक्स्ट टाईमचं बॅच त्यामध्ये दाखवत आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्यामध्ये असे छोटे पकोडे मी ॲड करून घेतलं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे सगळे पकोडे जेवढे आपल्या तेलामध्ये ॲड होऊ शकतात, बसू शकतात तेवढे मी टाकून घेतलं आहे आणि लगेच फिरून घ्यायचं नाही, गॅस एकदम फुल ठेवायचा आहे। बघा 1-2 मिनिटानंतर छान असं दोन्ही एका साईडने लालसर होत आले तर मग पलटून घ्यायचं त्याला। जर लगेच फिरवण्याचा प्रयत्न करणार तर फुटून वगैरे जातात, त्यासाठी थोडंसं 1-2 मिनिटानंतरच फिरून घ्यायचं आणि व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं। बघा इथे व्यवस्थित असे लालसर झालेले आहेत आपले पकोडे। खायला एवढे चविष्ट लागतात, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। इथे आपले मुगाचे पकोडे बनवून रेडी झालेले आहे। तुम्ही सॉस सोबत किंवा टोमॅटो चटणी सोबत वगैरे सर्व करू शकता। तर तुम्हाला ही झटपट होणारी साधी सिंपल अशी छोटीशी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.